नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आंब्याचं साखर आंबा बघणार आहोत. तर आपण आता हे आंबे घेतले होते. हे नीलम आंबे आहेत. आपण तोतापरी आंबे पण वापरू शकतो. ते तोतापरी आंब्याचा पण साखर आंबा खूप छान लागतो. तर मी हे आंबे खिसून घेतले छान. आणि आता या वाटीने हे खीस आपला 2 वाटी आहे. तर याच वाटीच्या मापाने आपण आता 2 वाटी साखर मध्ये घालणार आहोत. तर हे आपण मोजून 2 वाटी साखर मध्ये टाकतोय. हे बघा, जर किलोचा हिशोब लावला तर आपण 1 किलोला 1 किलो साखर अशी घालायची. हे बरोबर 2 वाटी आपण ही साखर घेतली आहे. आता ही साखर हिच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याला 1 तास असंच झाकून ठेवायचं. साखरेला छान पाणी सुटतं, मग आपण त्याला शिजवायला ठेवू. तर आपण आता हे मिक्स केलं आहे. आता याला असंच व्यवस्थित झाकून ठेवू. आपण हिच्यावर झाकण ठेवतोय. आपण 1 तासाचंच झाकण ठेवून देऊ हिच्यावरती. मैत्रिणींनो, आपण हे 1 तास असंच ठेवलं होतं. साखर पूर्ण विरघळून गेली आहे. आता आपण गॅस चालू करून याला व्यवस्थित शिजवून घेऊ. एकदम छान तर त्याला शिजवायचं आहे आपल्याला. तर शिजल्यानंतर आपला आता साखर आंबा रेडी होतो. या साखर आंब्यामध्ये आपण वेलची पूड आणि केशर घालणार आहोत. केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची तर घाला, नाहीतर स्किपही करू शकता. तर आता याला छान असं आपल्या साखरेचा पाक झाला आहे. हे बघा, फक्त आता हे शिजलं छान की कसं कुठपर्यंत शिजवायचं, कसा कलर त्याचा चेंज होतो मी तुम्हाला सर्व दाखवते. आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होणारा आपला साखर आंबा आहे. तर आता आपण याला गॅसवर ठेवलं आहे आणि आपण गॅस फुल फ्लेमवरच आहे. आपण तो थोडा कमी थोडा फुल असं ठेवून ते शिजवून घेणार आहे व्यवस्थित. आपला साखर आंबा छान आता शिजतोय. आता त्याचा आपण अजून थोडा कलर बदलू. आता हे पातळ दिसतोय पाक साखरेचा, थोडासा घट्ट होऊ देऊ. आणि साखर आंब्याला थोडी ट्रान्सपरन्सी येते अजून आणि कलरही चेंज होतो. तोपर्यंत आपण शिजवू, म्हणजे आपला साखर आंबा वर्षभर छान टिकेल. आणि हे विदाऊट फ्रीज बाहेरही आपला वर्षभर साखर आंबा टिकतो. आणि घरच्या घरी बनवलेला साखर आंबा सगळ्यात चवदार आणि टेस्टी असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण याच्यात पाणी बिलकुल घातलेलं नाही. कारण साखर आंबा वर्षभर टिकवायचा म्हणजे आंब्याचा आपण जो खीस केलेला होता त्यालाच आपण त्याच्यामध्येच आपण साखर घातली आणि ती साखर पूर्णपणे विरघळली आणि त्याचा पाक तयार झाला. त्याच्यामुळं आपल्याला वरतून कधीच पाणी साखर आंब्यात घालायचं नाही. कारण जर पाणी आपण वरतून घातलं तर साखर आंबा आपला वर्षभर टिकणार नाही आणि तो लवकर खराब होऊन जाईल. म्हणून साखर आंब्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही. आणि आपण जेव्हा आंबे खिसायचे असतात किंवा आपल्याला साखर आंबा बनवायचा असतो त्यावेळेस आपण आंबे पाण्यात ठेवायचे. 1 दिवस पूर्ण पाण्यात ठेवायचे छान. आणि मग नंतर त्याला पुसून स्वच्छ, मग त्याची साल काढून आणि त्याला व्यवस्थित खिसून घ्यायचं खिसणीने. आणि मग आपलं साखर आंब्यासाठी खीस आंब्याचा रेडी होतो. अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी छान आपला साखर आंबा तयार करू शकतो. मैत्रिणींनो, ही साखर आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला आवडली का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा, आता कलर चेंज होतो आहे त्याचा. आणि तुम्हाला जर साखर आंब्याची रेसिपी आवडली असेल तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता साखर आंबा शिजला का हे कसं ओळखायचं, तर
आपण आता एका छोट्या प्लेटमध्ये हे साखर आंबा टाकून बघणार आहोत. आता हे आपण याच्यामध्ये टाकून बघणार आहोत आणि आपण आता फ्लेम स्लो केली आहे गॅसची आणि आता याला थोडा थंड होऊ देऊ, मग आपण तुम्हाला कसा शिजला ते सांगते. आता हा आपला साखर आंबा असा पटकन ओघळत नाही, म्हणजे आपला साखर आंबा झाला आहे. आता याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकतोय आणि थोडी केशर घालतोय. तर केशर आपण याच्यात सुकीच घालणार आहोत, कारण हिच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. तर थोडीशी आपण केशर स्प्रेड करू. आपला साखर आंबा रेडी. मैत्रिणींनो, आपला साखर आंबा छान रेडी झाला आहे. आता त्याचा कलर पण बघा खूप चेंज झाला आहे. आपण सुरुवातीला बघितलं त्याच्यापेक्षा एकदम ट्रान्सपरन्सी आली आहे त्याला आणि पाक पण छान झाला आहे. तर आता हे आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. थंड होऊ द्यायचं पूर्णपणे आणि काचेच्या बरणीमध्ये याला स्टोअर करायचा. त्यांनी वर्षभर टिकतो आणि छान खायला पण छान लागतो. मुलांच्या टिफिनसाठी, मुलांना पोळीला लावून स्प्रेड करून, घरच्या साखर आंब्याची टेस्ट एक वेगळीच असते. तर अशा पद्धतीने तुम्ही साखर आंबा बनवून बघा आणि तुम्हाला साखर आंब्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्या कमेंटची मी वाट बघते. तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट रेसिपी घेऊन आपल्या चॅनलवर. बाय. टेक केअर.